काय सांगता काका? रोहनच्या हातातून चहाचा कप खाली पडला. त्याच्यासमोर बसलेले गणपत काका गंभीर चेहऱ्याने म्हणाले, रोहन, मला वाटलं तुला माहीत असेल. तुझे वडील गेले आज 10 दिवस झाले. रोहन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. नाही, हे शक्य नाही. बाबांनी मला एकदाही फोन केला नाही आणि गावातूनही कोणाचा फोन आला नाही, गणपत काका म्हणाले. म्हणून तर मला आश्चर्य वाटते. संपूर्ण गावाला माहीत आहे, पण त्याच्या मुलाला माहीत नाही. रोहनच्या डोळ्यासमोर लहानपणीचे दिवस तरळून गेले. त्याचे वडील गोविंदराव गावातील शाळेत शिक्षक होते. कडक स्वभावाचे, पण मनाने खूप प्रेमळ. रोहन मात्र शिक्षणासाठी शहरात गेला आणि नंतर नोकरीत इतका व्यस्त झाला की गावाशी संपर्क कमी होत गेला. त्याने लगेच गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावात पोहोचला. घरासमोर गर्दी नव्हती. सगळं शांत होतं. घराचं दार उघडं होतं. आत गेल्यावर त्याला एक अनोळखी तरुण दिसला. तुम्ही कोण? रोहनने विचारलं. तो तरुण म्हणाला, माझं नाव सागर आहे. मी इथेच राहतो. इथेच राहतो म्हणजे? गोविंदराव काकांनी मला राहायला दिलं होतं. रोहनला काही समजत नव्हतं. त्याने घरात नजर फिरवली. भिंतीवर वडिलांचा फोटो होता. त्यावर हार चढवलेला होता. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्या शेजारच्या एका आजींनी त्याला एक लिफाफा दिला. बाळा, तुझ्या बाबांनी हे तुझ्यासाठी ठेवून दिलं होतं. रोहनने थरथऱ्या हातांनी पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहन, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा मी या जगात नसेन. तुला माझ्या मृत्यूशी बातमी उशिरा समजेल. याची व्यवस्था मी स्वतः केली आहे, कारण मला तुझी परीक्षा घ्यायची होती. तू माझ्या संपत्तीसाठी येशील की माझ्या आठवणींसाठी, हे मला पाहायचं होतं. तुला भेटलेला सागर कोण आहे हे तुला अजून माहीत नाही. 2 वर्षापूर्वी एका अपघातात त्याने माझा जीव वाचवला होता. त्यावेळी त्याचं स्वतःचं कोणी नव्हतं. मी त्याला मुलासारखं घरात ठेवलं. पण मी माझी संपत्ती त्याला दिलेली नाही. ती मी अशा व्यक्तीला देणार आहे जी माणुसकीची किंमत ओळखते. घराच्या मागच्या खोलीत एक पेटी आहे. त्यात पुढचा निर्णय आहे. पत्र संपलं. रोहन घराच्या मागच्या खोलीत गेला. तिथे एक जुनी लाकडी पेटी होती. त्यात 3 डायऱ्या होत्या. पहिल्या डायरीत वडिलांनी गावातील गरीब विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मदतीच्या नोंदी होत्या. दुसऱ्या डायरीत त्यांनी अनेक वृद्ध लोकांना दिलेल्या आधाराची माहिती होती. तिसऱ्या डायरीत शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझी सर्व संपत्ती विकून गावात एक वाचनालय आणि अभ्यासिका उभारावी. हा निर्णय माझ्या मुलाने घ्यायचा आहे. जर त्याने हा निर्णय मान्य केला तर तो माझा खरा वारस असेल. रोहन बराच वेळ शांत बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांची जमीन होती, दुसरीकडे वडिलांची शेवटची इच्छा. सकाळी संपूर्ण गाव पंचायत कार्यालयात जमलं. सर्वांना वाटलं होतं की रोहन संपत्ती स्वतःकडे ठेवेल. पण रोहन उभा राहिला आणि म्हणाला, आज मी माझ्या वडिलांचा खरा वारसा स्वीकारतो. ही संपत्ती माझी नाही, ती या गावाची आहे. संपूर्ण सभागृह शांत झालं. काही महिन्यानंतर गावात एक सुंदर वाचनालय उभं राहिलं. शेकडो मुलं तिथं अभ्यास करू लागली. उद्घाटनाच्या दिवशी रोहनने वडिलांच्या फोटोसमोर हात जोडले. त्यांना जाणवलं, वडिलांनी त्याच्यासाठी पैसा नाही तर एक विचार मागे ठेवला होता. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला वाटलं की तो खरोखर आपल्या वडिलांचा मुलगा आहे. शिकवण. खरा वारसा जमीन, पैसा किंवा घर नसतो. खरा वारसा म्हणजे आपण मागे सोडलेली माणुसकी आणि चांगुलपणा.